हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजतन आईज व्लॉग. तर आज आपण पाहूया आजच्या व्लॉगमध्ये काय काय आहे. तर आम्ही या वीकेंडला गेलो आमच्या होम टाउनला. तर पाहूया आपण आजच्या व्लॉगमध्ये काय काय आहे ते. तर हे आहे आमचं घर आणि आमच्या घरासमोर असं शेत आहे आणि झाडं पण लावलेली आहेत. तर इथे जाऊन आता सध्या पावसाळा चालू आहे आणि खूप जास्त ग्रीनरी होती. खूप छान वातावरण पण होतं कारण ढग आलेले होते आणि पाऊस पडतोय सध्या. जेवढा पुण्यात पाऊस पडतोय तेवढा तर नाही आहे अजून नगरमध्ये, पण बऱ्यापैकी पाऊस पडतोय. आणि हे ब्रह्मकमळाचं झाड आहे तर याला फूल आलेलं होतं. असे भरपूर झाडं लावलेले आहेत आई पप्पांनी आणि ते दोघंच हे सगळं मेंटेन करतात. तर त्यांनी मस्त बनवलंय हे आता. आणि शेतामध्ये सोयाबीन लावलेलं आहे. तर असं आहे आमच्या घराच्या साईडला जे आमचं शेत आहे ते. आमचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालेलं आहे. तर आम्ही इथे ऑलमोस्ट 6 महिने राहिलो होतो. आमचं लग्न जून 2020ला झालेलं आहे. तर जून 2022 डिसेंबरपर्यंत आम्ही घरीच राहायला होतो कारण तेव्हा प्रॉपर लॉकडाऊन होतं. आणि जानेवारी 2021मध्ये आम्हाला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं कारण सागरचं ऑफिस चालू झालेलं होतं. आणि हे नारळाचं झाड आहे जे आम्ही लॉकडाऊनमध्ये असताना लावलेलं होतं. आणि आता त्याला नारळ यायला सुरुवात झालेली आहे. याच्यातनं याच नारळाचं नारळ पाणी पिलंय. असे भरपूर नारळाचे झाडं लावलेले आहेत सध्या आम्ही. आणि सागरला नारळाचे झाडं शेतात असलेले आवडतात. तर ते अजून एवढे मोठे नाही झालेत, पण जेव्हा पण ते मोठे होतात आणि आपण जेव्हा लांबून पाहतो तेव्हा ते खरंच खूप छान वाटतं. जेव्हा आपण कोल्हापूर, सातारा साईडला जातो किंवा कोकणला जातो तेव्हा असे नारळाचे झाड आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. हे गावरान गुलाबाचं झाड आहे. याला खूप जास्त गुलाबाची फुलं येतात. नॉर्मली आपण जे इथे पुण्यात घरी लावतो गुलाबाचं झाड त्याला एवढे फुलं येत नाहीत. आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरी होतो तेव्हा आम्ही इकडे गेलो होतो आगळगावला. आगळगावला काळभैरवनाथाचं मंदिर आहे. तर तिथे सागरनी नवस बोलला होता की आम्हाला मुलगी होऊ दे. पण तसं तर काय झालं नाही. पण आम्हाला तो नवस फेडायचा होता म्हणून मग आम्ही आज त्या मंदिरात गेलो होतो. आगळगावच्या मंदिरात काळभैरवनाथाच्या. आणि तिथे याच्यातला भरपूर सारे कावळे दिसले तर याच्यात त्यांच्याशी बोलत उभा राहिलेला होता. त्याला सध्या पक्षी पाहायला खूप आवडतात कारण सध्या भरपूर त्याला आमच्या तिथे किचनच्या खिडकीमधनं कबूतर, कावळे, चिमण्या असं दिसत राहतं. तर मग तो पाहत राहत होते कावळे, चिमणी किंवा काय जे पण असेल ते. आणि त्याला ते आवडतं. आणि आम्ही आत्ता घरी गेलेलो होतो म्हणजे जेव्हा नगरला गेलेलो होतो तेव्हा तिथे पण आई पप्पा पक्ष्यांना खायला टाकतात. तर तिथे पण भरपूर पक्षी येतात. आता तुम्हाला जे पुढे दिसतीलच. आणि ते पक्षी ना वेगळे आहेत. म्हणजे मी अशा चिमण्या फर्स्ट टाईम पाहिल्यात. मी ज्या चिमण्या पाहिल्यात त्या पूर्ण ग्रे कलरच्या पाहिलेल्या आहेत. पण या ज्या चिमण्या आहेत ना यांच्या पाठीला असं येल्लो कलर आहे. म्हणजे ते लव बर्डसारख्या दिसतात. आणि ते तांदूळ टाकलेले होते तर ते त्या तांदूळ खायला येत होत्या. पण यजत ना त्यांना बोलवत होता आतमधनं घरातनं. तर जसा यजत पुढे जात होता तशा त्या सगळ्या पळून जात होत्या. थोडा जरी त्याने आवाज केला किंवा काही केलं की त्या पळून जात होत्या. तर आत्ता दिसतील तुम्हाला त्या उडून जाताना. जसं यजत त्यांच्या थोडंसं जवळ जायचा प्रयत्न करत होता तर त्या मग उडून जात होत्या. तर असे इथे भरपूर पक्षी आहेत. यजत जेव्हा 8-9 मंथचा होता म्हणजे दिवाळीमध्ये आम्ही घरी गेलो होतो तर त्यावेळेस त्याला एवढं काही कळत नव्हतं. पण आता त्याला भरपूर समजतं. तर त्याला हे सगळं पाहायला आवडतं. तो मस्त त्याच्या बाबांच्या मागे फिरत होता. जसे जसे बाबा इकडे तिकडे फिरत होते तसं तो त्यांच्या मागे मागे जायचा. तर अशी होती आमची वीकेंडची घरची व्हिजिट. आणि आम्ही जिथे राहतो तिथे
खूप जास्त संत्र्यांचे बाग आहेत सगळीकडे आणि सगळे शेतं आमच्या घरावरनं खूप छान दिसतात. तर आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो त्यावेळेस यश झोपलेला होता. पण जेव्हा तो उठला गाडीत तेव्हा आम्ही ऑलमोस्ट वाघोलीपर्यंत आलेलो होतो. पण तो खूप रडला. म्हणजे तो एवढा कधीच रडत नाही एवढा तो रडला आणि आम्हाला समजत नव्हतं नक्की त्याला काय झालंय ते. म्हणून आम्हाला ब्रेक घ्यावा लागला. तर मग अंगदच्या घरी गेलो आम्ही. अंगद याच्याचा भाऊ आहे. तर त्या दोघांची ते मस्ती चालू आहे. ते रिमोट घेऊन किंवा काही पण घेऊन फोनवर बोलायची ॲक्टिंग करत बसले होते इथे आणि त्यांचं मस्त जमलं होतं. दोघं पण मस्त खेळत बसले होते. एकजण आवाज करतंय, वाजवतंय, एकजण फोनवर बोलतंय असं त्यांचं चालू होतं. आणि घरी आल्यानंतर ना याच्यातला मी थोडा वेळ खाली घेऊन गेले होते. तर याच्यातनं सध्या या गेटमधनं पळून जायचा प्रयत्न करतो. आता मी त्याच्या मागे जाते पण तो खूप फास्ट पळतो. आज आम्ही बिल्डिंगमध्ये जेवढ्या पण मैत्रिणी आहेत त्यांनी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. तर आम्ही इथे फ्रेंडशिप डेसाठी जमलेलो आहोत सगळे आणि इथे आम्ही एक गेम खेळतोय पिलो पासिंगचा. जसं पिलो तुमच्या हातात येईल तर ते आउट होईल हा गेम आहे. आम्ही कुठे बाहेर जायचं नाही ठरवलं. कोणाच्या तरी एकाच्या घरी जायचं ठरवलं होतं. कारण जर बाहेर गेलो तर लहान मुलं आम्हाला सोबतच घेऊन जावे लागतात आणि त्यांना सांभाळत बसावं लागतं आणि ते काय एवढं होत नाही. घरी असल्यानंतर मुलं त्यांचं त्यांचं खेळत बसतात आणि आम्हाला पण एन्जॉय करता येतं. तर ही आमची पहिलीच अशी आम्ही प्लॅन केलेली पार्टी किंवा व्हिजिट म्हणू शकतो तुम्ही. तर आम्ही यासाठी पॉटलक पण अरेंज केलेलं होतं. आम्ही असं ठरवलं होतं की सगळ्यांनी काहीतरी घेऊन यायचं आणि मग आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करू, थोडे गेम्स खेळू आणि खाऊन घरी जाऊ प्रत्येकाच्या. तर आम्ही 2 तासांसाठीच सोबत होतो. पण खूप जास्त मजा आली. गेम्समध्ये पण आम्ही अंताक्षरी खेळलो. परत जेवण केलं सोबत. तर सगळंच खूप छान होतं. सगळ्यांनी सगळं खूप मस्त बनवून आणलेलं होतं आणि मुलांना पण मजा आली ते एकत्र आले तर. तर असा आम्ही आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला. आमचे गेम्स खेळून झाल्यानंतर ना आम्ही थोडेसे व्हिडिओज काढले, फोटोज काढले सगळ्यांनी मिळून आणि मग जेवण केलं. तर आम्ही हा गेम खेळला जो खूप व्हायरल आहे, की सगळ्यांनी जे पण काही फ्रेंडशिप डेसाठी गिफ्ट आणलं होतं ते असं वरून टाकायचं आणि मग सगळ्यांनी ग्रॅब करायचं. जे की माझी खूप खेळायची इच्छा होती, पण माझ्या सगळ्या फ्रेंड्स खूप आम्ही लांब राहतो आणि सगळ्यांचं असं कधीच एकत्र भेटणं होत नाही. पण जर झालं तर मी नक्कीच प्लॅन करेल. माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण, बिल्डिंगमधल्या सोडून ज्या बाहेरच्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण, की आपण हा गेम खेळू म्हणून. कारण की हे व्हिडिओज खूप व्हायरल झालेले आहेत सध्या आणि आम्हाला काही चान्स मिळाला नव्हता. थँक यू या सगळ्यांसाठी यांनी अरेंज केलं आणि हा चान्स मिळाला आम्हाला हा गेम खेळण्याचा आणि नंतर सगळ्यांनी शो केलं की त्यांना काय काय मिळालं आहे ते. तर खूप मजा आली फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करताना. तुम्हाला आमचे व्लॉग्स पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक